किती बोलली बाय ती मला. काय कमाल आहे बाय, आता काय करावं बाय. कसं काय करावं बाय. आता हिच्याकडे बघतेच मी. आता हिच्या लग्नासाठी केलं कर्ज आणि सारं बसलं हे होऊन. काजल, ए काजल, कशाचा बाजार आणि कशाचं काय बाया. हा, तुझ्या लग्नाला घेतलं कर्ज, ती बाया मला मरणाची बोलली तडा तडा. हा, बाजार नाही, कुपान नाही, काहीच नाही. हा, मरणाचा एवढा मोठा बुचका करून ठेवलाय. काय करायचं म्हणजे आता मी काय करू? मग मी काय करू म्हणजे? मग आत्या मी काय करू? तुझ्या बापाला फोन लाव आणि ती हुंड्याचे 70,000 आहेत ती घी. म्हणजे मग आपल्याला लोकांचे पैसे देतात. आणि मरणाचं ते बायाने माझं इतकं डोकं चक्रम केलं. मरणाची बोलली बाय मला तडा तडा बोलली ती बी. पण आत्या तुम्ही असं कसं म्हणता? तुम्हाला सगळं माहिती असून माझ्या बापाने आता पाठीमागाचं भावाचं लग्न केलं, त्यांच्यावरच कर्ज झाले ना. अजून कुठून मी त्यांना 70? मग आता 70,000 द्यावा लागते ना. हुंड्याचे पैसे राहिलेले काय करायचं मग? मग तुला गळ्यात बी एवढं मोठं घातलंय, कानात घातलंय, तरी बी अजून म्हणायचं वय. मग गळ्यातलं हे घातलंय मोडा मग घेते. मग नाही पण लोक आमच्या तोंडात घालते ना शेण म्हणते ना. अजून 12 महिने नाही झालं पुरीच्या गळ्यातलं लगेच मोडून टाकलं. पण माझ्या बापाकडे पैसेच नाही. आता मी कुठून आणू? कुठून आणू म्हणजे? तुझ्या बापाला म्हणावं काय बी करवा म्हणा, नाही तर याजानी काढ म्हणावं. ती 70,000 दे म्हणा. आतापर्यंत व्याज भरभरच ते हे झालं. मग आता काय करायचं? ती बाया मला मरणाची बोलली तडा तडा. कस काय करायचं मग मी? देते ना, पण त्यांच्याकडे आल्यावरती देते ना. मग आता तिचे बोलले कवर खाऊ मग मी? बाजार सुद्धा नाही मी ही केला. मला लाज वाटली माहिती का. भर चौकात बोलली ती. काय हिथं तिथं नाही बोलली. अगं मग आता काय करायचं बाय? मला तर आपलं तर डोकं चक्रम झालं बाय. नको नको झालं बाय आपल्या जीवाला ना. मला ना वैताग आलाय हो. मी ना मला ना म्हटली मी नाही तर कुणीकडे जात असते बाय. तुमचं तुम्ही रिना फेडा आणि काही करा. मला जी नाही ती बाया बोलली. कस काय करायचं? पाणी तरी आण मला पियाला. चांगलंच आहे आता स्वतः घेतलेलं. स्वयंपाक केलाय का? झालंय स्वयंपाक सगळं झालंय. ते कुठं गेलाय? ते गेले इकडे असते. ओ होय वा, बोलव त्याला. इकडे याव. पण आता त्यांना बोलून त्यांना काय बोलणार आहे तुम्ही? त्यांना काय बोलणार आहे मी? त्याला फोन करायला लावते. नाही तर तुझ्या फोनवर फोन कर बाई. तुझ्या बापाकडून पैसे घे करून तिकडे याजाने काढ म्हणावं ना. तिकडे काय कर? मी काय करू? मला इथं मला जी नाही ती बोलती ती बाया. अरे बाजार आहे का ही? बघ कस काय करायचं सांग तूच. कस काय करायचं? कुप्पाना नाही काहीच नाही. मग कस काय करायचं? ती बाया मला मरणाची बोलली. ही ज्या हुंड्याचे 70,000 घे तिच्या बापाला म्हणा हे करून आणि आपल्याला ती पैसे देऊन टाकता येते ते बायाचे. मला बर चौकात ती बाया जी नाही ती बोलली. आहेत माहिती. मला कडी बिडी फोडाया इडी बिडी झाली काय? हुंडा मागायचं काय सोपं काम आहे काय? मग काय करायचं मग आता? पासने घेता येईल. हा उसने पासने काय माहिती बाय देताय का नाही बा. लावा फोन ती घे बाय हे करून. मरणाचे बुडलेत. मरण माझा बाप. मग आम्ही मराव काय? काय तुम्ही मराव काय म्हणजे? अरे हुंडा ना काय? पण मी काय म्हणते, माझा बाप काय म्हणलाय माझ्याकडे आले होते देतोच म्हणलेत ना. नाही म्हणले बी नाहीत. आणि हे आज असं बोलायला लागल्यात. आज एकटी बाई बोलली म्हणून ते तिथे बोलल्यात. आणि हे मला उठता बसता हुंड्यासाठी बोलत. बाप मला 3 वर्ष झालं पैसे देतोय. 3 वर्ष. कापूस गेला की देणार होता, कांदा गेला की देणार होता, तूर निघला की देणार होता. आमचा सापडा सोप झाला. पण तुम्हाला तर माहिती ना खरं. अरे पण हे घरात खात्यात का नाही तो? रोज चिकन चाललंय. आणि मग नाही त्याला पैसे येतो. आणि हुंड्याचे पैसे द्यायलाच नाहीत होय. खायला सगळं द्यायला काय नाही. तुला काय काम नव्हतं? ही बसला घरात आणून आणि बरं का ही असं आता कशाला ठेवायचंय होय? आपल्यालाच फाशी लागलं. तुझं काय लोणचं घालायचं काय? तिचं आम्ही द्यायचं हिला हाकलून. हिला काय ठेवायचं काय? खार घालायचं काय लोणचं? मग आता काय करायचं? मग आता आपलं तर डोकं चक्रम झालं. मला ना नको नको झालं बाय. आपलं तर ना नको नको झालं आपल्या जीवाला. मला ना हो की एक तर पोटाला बाकर नाही. गेले हिकून तिकून गावात म्हण बाजार आणा उसा कुपान आणा भरून. तर कशाचं काय बाय? ती बाय जी नाही ती बोलली मला तडा तडा. आणि भर चौकात बोलली. ती काय हिथं तिथं नाही बोलली. तुला बी रस्ता हुकूत येत नव्हतोय थोडा. आपण ते आता समोर आल्या कुठं हुकवायचा मग? कस काय? तुला सांगतो गावात गेले की 4 जण ते बंड्याचे भारतीचे पैसे घेतलेत का? तिकडे असले की इकडूनच हात करीत काय? आता काय करावं? काय लय डोक्याला केलंय. फोन नाही तर तू तरी जा.
नाही तर मग मी तरी नाही तर मग काय करायचं हिला द्यायचं हाकलून आणि जेव्हा हुंडा घेऊन येईन तेव्हाच हिला ये म्हणायचं मग काय करायचं आता तुमचं कसं आहे फक्त हुंड्यासाठी होय सून हाकलून देता का तुझ्या बापाला माझ्या बापाला अजिबात फोन नाही लावायचा तुम्हाला सांगते माझ्या बापाने नाही देणार माझ्या बापाने मी द्यायला बी नाही लावणार मग नांदू नको ते आणते काय असं ते तिथं टेम्पो कर आणि तुझं ते देवाना खुडची सकट घेऊन जा सगळं काय नको घ्या तुमचा मोबाईल मला बी काही नाही हाऊस आली हे तुमचं आहे ना घातलेलं नाही मी निघून गेलं माझं बी नाव बदला मोडा तिकडे काय करा जाळ करा मोडायची वय ह्याच्यातच मिटल जमन पण ते बाहेर नको नको करीन परत मला नाही करायची बाहेर येशील काय तू तर तोंडे येत नाही तुम्हाला मला नांदवायची नाही ना मी काय करू येऊन तिला अशी मारितो मी तू काय तू काय कर तू काट घे चप्पल घे धर धर ही चप्पल धर धर हिला तू तू फक्त आता ना तू फक्त मला थांब हारवू नको रे हिला अशी मार अरे थांब हिच्याकडे बघ नाही नाही बस 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 बाबा नको रे नको हानू आई माझा पाय नाही अरे उघड उघड बाबा उघड हुंडा पाहिजे ना माझ्या बापाकडून मला नांदवायची नाही मला सोडून द्यायचं ना मी जाईन ना तुमच्या घरातून अशी जाईन आई नाही नाही आता बस बस केलं ना बस अरे उघड उघड बाबा उघड हा बस केलंय हिला नाही बस केलं थांब अयो जा सांगू तुमच्या आईला म्हणा लई हाणली तुमच्या आईला बोक असा गार पडून दे तुला तुला म्हणलं होतं ना माझ्या नादी नको बरं का लागू तू काय झालं? अरे आता जाऊन दे कशाला तिच्या नादी लागतो कुठं बसतो हा चांगलं तिच्या बापाला नुसता साधा फोन कर म्हणा तर तिला कळाना करायचा होय हे तर तड्या तड्या माणसाला माणसं बोलत येत जाऊ दे ना, आता अजून चोप मडत पडन तू ग बस आता टोक 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 कोंबड्या गेल्या खोरड्यात जा लवकर अरे खोड 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 हा तू लय आल्या कान भरून मिटवायला इथं काय तू काय तू म्हणजे जेवायचं ना जेवायचं जा की जेव्हा मी बसले खाऊन मी तुमच्यासाठी उपाशी नसते मरत आणि इथून पुढे माझ्या बापा तुम्ही फक्त आता हुंडा मागा नाही तुमच्या सगळ्यांची दिली ना कंप्लीट मग माझं नाव बदला तुम्हाला हुंडा पाहिजे पोलीस स्टेशन जावा का म्हणजे तुमच्या आईला लय गोड वाटतं का माझ्या बापाचं 17 वेळा काय कळतं म्हणजे हुंडा 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 कोणी पोरगी दिली असती का बिल कामाची कसं तोंड लाल केलंय तुझ्या पुरतं म्हणायचं आणि परत सांगितलं ना तुला हा कळलं नाही का तुला धक्का पडल्यावर हे पीस काटली तर माझी हे पीस काटली काय माझी हा तुला गोळा उठला आणि गिरीश मरून संध्याकाळी